या गारमाळ गावात माझे वय 16-17 आहे आणि मी आता कॉलेजमध्ये शिकत आहे। तर मी लहान वयापासून 5वी ते 12वी आता मी रोज सकाळी 5ला उठून ते दुपारी 12 वाजेपर्यंत शाळेमध्ये असतो आणि सकाळी कॉलेजची वेळ 7 असते किंवा 6:30 असते। मग मला सकाळी 5 वाजता उठावं लागतं आणि 5 वाजता उठून कॉलेजमध्ये जावं लागतं। तर 5 वाजता उठून जाण्यासाठी हा काळोख असतो। काळोखामध्ये चालण्याची ही परिस्थिती बघा तुम्ही रस्त्याची, यामध्ये कसे चालणार? बघा, खड्डा आहे का रस्ता आहे, रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच काही समजत नाही। आणि मग आपण येण्या जाण्यासाठी 1-2 तास जाणार, परत आपल्याला शाळेचा अभ्यास असतो वगैरे, मग आपण ते कसं कंप्लीट करणार? मग आपलं शिक्षण अपूर्ण राहिलं तर आपण परत इथेच राहणार ना। हा, आपलं शिक्षणच पूर्ण नाही झालं नीट तर काय आपण करणार? बस। तर मी चंद्रकांत आखाडे, माझं वय वर्ष आहे आता चालू 41 वर्ष वय आहे। परंतु समजा मला माझी 40 वर्षे गेली, पण 20 वर्ष तरी मी 18 वर्षाचा जेव्हा झालो, मतदान मला हक्क मिळाला, तिथपासून मी दरवेळी मतदान आलं इलेक्शन का नेते येतात वरती, आश्वासनं देतात, एकदा आम्ही निवडून दिलं का 5 वर्ष ते आम्हाला विसरून जातात। नंतर आमची हीच परिस्थिती आहे। थोडा रस्ता होतो, काहीतरी JCB कोणी बिनी लावतो मतदानापुरती, पाऊस येतो तो वाहून जातो आहे। 2003 साली हा रस्ता करायला धरला, 2003 पासून आज 2026 चालू आहे। परंतु सगळ्यांनी आश्वासन दिले, आमदारांनी दिली, खासदारांनी दिली, स्थानिक प्रतिनिधी सरपंच असू दे, सदस्य असू दे, जिल्हा परिषदेचा सदस्य असू दे, पंचायत समितीचा सदस्य असू नये, सगळ्यांनी आश्वासन दिले, पण रस्ता काय होत नाही। 5 वर्ष एकदा निवडून गेले का ते आमच्या गावाला विसरून जातात। इथे गारमाळवाडी ही नंदनपाडा ग्रामपंचायतीमध्ये येते। इथे आदिवासी कातकरी समाजाची जवळजवळ 60 घरं आहेत। धनगर समाजाचे, हा भटकणारा समाज आहे, यांची 30 घरं आहेत। परंतु इथे रस्त्याची सोय नसल्यामुळं शासनाची जी काही कामं येतात ती पण कॉन्ट्रॅक्टदार जेव्हा करतो तेव्हा म्हणतो मला डबल खर्च लागतो, काम निकृष्ट दर्जाचं होतं, 1 वर्षांनी ते काम खराब होऊन जातं, त्याला पण आम्हाला काही बोलता नाही, रस्ता नाही। तर इथे लाईट आहे, लाईट जर समजा गेली, प्रॉब्लेम झाला, काय नाही झाला, पावसाळी रस्ता नसल्यामुळे इथं MSCBचे जे कर्मचारी आहेत ते पण म्हणतात आम्ही लगेच येऊ शकत नाही, आम्ही कुठं 2 तास चालून एवढ्यावरती यायचं, मग ते 2-4 दिवसांनी येतात, तोपर्यंत इथले नागरिक हे अंधारातच राहतात। समजा MSCBचा ट्रान्सफॉर्मर जळला तर तो जर समजा नशिबाने जर पावसाळी जळला तर पाऊस उघडतो परत रस्ता होत नाही ना, रस्ता होईल परत ट्रान्सफॉर्मर नाही होईल। अशी परिस्थिती झाली 2 वर्षापूर्वी का सप्टेंबर महिन्यात पाऊस असतो, त्या सप्टेंबर महिन्यात नेमकाच ट्रान्सफॉर्मर जळला, लोक 2 महिने अंधारात राहिली। जेव्हा हा पाऊस उघडला तेव्हा रस्ता झाला आणि ट्रान्सफॉर्मरवरती आला। ही परिस्थिती, आमचे पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील मरून गेले, आता माझं पण 41 झालं, आता आमची मुलं पण, हे कधी रस्ता व्हायचा? तर हा रस्ता होण्यासाठी जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, आम्ही पण त्यांना सहकार्य करू। पण दिलेले जे आश्वासन आहे, आमदार साहेबांनी पण आम्हाला एक वेळी आमचे आश्वासन आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येऊन दिले 2 वर्षापूर्वी। जांभिवली ते गारमाळवाडी रस्त्यासाठी मी 2.5 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे, पण हा निधी जातो कुठे आणि त्याचं काय होतं त्याचा आम्हाला काही पत्ताच नाही आहे अजिबात। आणि आम्ही वर्षानुवर्षे हे आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून फक्त दररोज हीच घोषणा ऐकतो का आता 2 आपल्या फाईल पूर्ण झाल्या, 2 दिवसांनी नारळ फुटणार आहे, दिवाळीला नारळ फुटणार आहे, गणपतीला नारळ फुटणार आहे, हेच दररोजचं ऐकतो आहे। आणि मग लोकांनी ही परिस्थिती येते का एखादा डिलिव्हरी पेशंट असू दे, वृद्ध लोक असू दे, त्यांना दवाखान्यात आणायचं आणायचं किती परिस्थिती। आता तुम्हाला सांगतो, माझीच आई आहे, वृद्ध आहे, आता मी तिला उन्हाळी बाईकवर कशी तरी कच्चा रस्ता होता म्हणून नेली, पण आता पावसाळी मी गेलो तर घरी मला दररोज सांगते का मला दवाखान्यात न्या, पण मी तिला एक सांगतो का कसा नेणार तुला मी इथंची, कारण तिला चालवत नाही आहे, गाडीवरच बाईकवरती न्यायला आणायला लागतो। पण आता पूर्ण पावसाळा जाईस तोपर्यंत ती तशीच राहणार। पाऊस उघडला, थोडासा रस्ता केला, लोक करतात हाताने वगैरे, किंवा एखादा प्रतिनिधी वगैरे आला तर तो JCB लावून देतो तेवढ्यापुरती, मग येतो, परत पावसाळा आला का तीच परिस्थिती होती।
असे म्हणजे आमचा रोड व्हावा हीच आमची इच्छा. आणि आम्हाला मे महिन्याच्या टायमाला 2 तास आमच्या महिला जाऊन शेणी पाणी लांबून आणतात. विहिरी लय लांब आहेत आमच्या आणि ह्या रोड व्हायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. डोफार दुखतात माझ्या मिस्टरला कमरेत जेव्हा गॅप पडली तेव्हा झोळी करून शेणी खाली आणला. तेव्हा गावातली लोक जमिवली तेव्हा उचलून शेणी खाली आणला. आमच्या महिलांना पोटात दुखायला लागल्यावर त्यांच्याबरोबर मी पण कधी कधी येते आणि वाटाला डिलिव्हरी होतात. 2 महिला आमच्या वाटाला डिलिव्हरी झालेत. एवढंच मी स्वतः केलं. नमस्कार, मी बाळाराम लक्ष्मण गोरे. मी सांगू इच्छितो की गारमाळ गावला रस्ता नाही असं कोण म्हणतं. आहे की खडतर रस्ता आहे, जिथे लांब लांब उड्या मारा, पोरांनी सकाळी शाळेत या, पडा, दप्तर भिजवा, पुन्हा परत वरती जा. कोण म्हणतं लाईट नाही? लाईट आहे, स्ट्रीट लाईट सर्व काही आहे. पण कधी गणपती जेव्हा बसतील, गणपतीचा सण येईल त्याच्या आदल्या रात्री कोण म्हणतं पाणी नाही? आहे ना, इलेक्शन येईल त्यावेळी लोकप्रतिनिधी येतील, तुमच्यासाठी बोरिंग मारतो आम्ही, झाले पाणीसुद्धा आलं. हे ऐकून ऐकून आता नुकतंच सगळी लोक ऐकून कंटाळली आहेत. आणि जी आमच्यावर परिस्थिती ओढावली आहे ती अशीच चालू राहते. आमचा खेळ मांडला जातो, आम्हाला आश्वासनं दिली जातात आणि हेच वारंवार चालू आहे. पण काहीतरी याच्यात मार्ग निघला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. चांगल्या रस्त्याची सोय उत्तम भेटली पाहिजे, पाण्याची सोय भेटली पाहिजे, लाईटची सोय भेटली पाहिजे. आणि हे पुढं वारंवार असंच चालू राहणार तर आता वाटत नाही की यापुढे काय होईल. पण तुमच्या मार्फत याची दखल घेतली जावी आणि जे कोणी या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहेत, लोकप्रतिनिधी असो, प्रशासन असो, त्यांना तुम्ही ठणकावून विचारू शकता की काय चाललं आहे आमच्या बाबतीत, की असंच आमच्या बाबतीत हे पुढेच देखील चालू राहील. बस मी इतकंच सांगू शकतो, यापुढे काय नाही बोलू शकत. नक्कीच निर्लज्जपणाचा कळसच गाठलेला आहे. जी व्हिडिओ व्हायरल झाली त्यात आम्हीच प्रत्यक्षात त्या व्हिडिओ जे काही घडलं त्याचे साक्षीदार आहोत. आमच्या भावाची मिसेस तिची डिलिव्हरी झाली, तिला नेण्याकरता काय प्रसंग ओढावला, आम्हाला अक्षरशः झोळी करून न्यायची वेळ आली. आणि ते करत असताना एक आम्हाला देवाची कृपा म्हणावी लागेल की पावसाने आमची साथ दिली, पाऊस पडला नाही. त्यामुळे आम्ही हा 1-1.5 तासाचा प्रवास सुखरूपपणे करू शकलो. नाहीतर काहीतरी अपघात घडू शकतो, काही पाय सटकेल, कोण पडेल. आणि ही जी रस्त्याची दयनीय अवस्था आहे त्याच्यात माणसाला चालणं शक्य नाही. त्या परिस्थितीत झोळी घेऊन जाणं हे कितवर योग्य आहे हे जे तुम्ही व्हिडिओत पाहताय त्याच्यात तुम्हाला नक्कीच कळालं असेल. आणि ही प्रसंग पुन्हा कोणावर येऊ नये म्हणून आमची इच्छा आहे की हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे शपथ वचन जे काय घेतले असतील त्याची जरा तरी थोडीफार लाज असेल तर त्याची दखल घ्यावी. इतकंच बोलू इच्छितो.